सूर्योदय झाला बघा, एकदम मस्त दिसतोय सूर्य. वाव. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 7. आता आपण निघायच्या तयारीत आहोत इथून. सकाळी सकाळी आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी. धूप. आता झालोय मी रेडी. आता वाजलेत एक्झॅक्ट 8:14 आणि अजून थोडा उशीर होणार कारण की काकी बोलल्या की नाश्ता करूनच जातं, त्या नाश्ता बनवतात. आता आपण चाललोय गणपती मंदिरात. ते चिक्कूचं झाड आहे. हे आंबा आहेत, आंब्याला मोहर बघा. रेडी. हो बाय बाय पुसेगाव. आपले झालेत आता इथे टोटल किलोमीटर 414.9 म्हणजे 415 किलोमीटरला आपण जर्नी स्टार्ट केली. भाई साहब खतरनाक, भाई खतरनाक, खतरनाक दर्जा. आता आपण चाललो एनकुळला कारण की संकेतचे बाबा तिथे येणार आहेत. हो बाय बाय. फोन करतो तुला कुठे स्टॉप घेतला की. चला झाली आपल्या सोलो राईडला सुरुवात. फ्रॉम एनकुल टू नवी मुंबई. वाव नाईस. खतरनाक व्ह्यू आहे यार. हा जो अनुभव होता, हा जो माझा विकेंड होता इथे 2 दिवस जे मी राहिलोय, एवढी मजा मी मला वाटतं गावी लॉकडाऊन मध्ये गेलेली माझ्या. अप्रतिम. हो हो हे सोलार पॅनल खतरनाक. काय वाटतंय भाई, कुठेतरी वेगळ्याच दुनियेत चालल्यासारखं वाटतंय. आपण चांगल्या रस्त्यावरती आता. भावांनो जे सगळे साताऱ्यामध्ये माझ्यासोबत होते, खूप मजा आली मला. थँक्यू सो मच आणि हॅड अ ग्रेट टाईम. आता स्ट्रेट 8.5 किलोमीटर्स आणि सातारा आता राहायला इथून 57 किलोमीटर्स. ह्या ज्या रस्त्यांवरती आहे ना, लोक जे असतात गाडीवरती ते खूप अनप्रेडिक्टेबल असतात. गावचं कसं असतं, गावाला लोकांना वावरातून हे आता शेतांतून पण रस्ते काढलेले असतात, तर सडनली राईट किंवा लेफ्ट घेतात लोक. तर त्याच्यासाठी आहे ना, अशा ठिकाणी ना अशा स्पीडवरती राहा जिथे तुम्ही बरोबर तुमची ब्रेकिंग अप्लाय करून गाडी थांबवू शकता. तुझे थकान नहीं लग रही क्या? इथे हवा किती आहे ना हे बघा, तिकडे समोर कळेल. ते पवनचक्कीचं हे बघा, पाते किती जोरात फिरत आहेत. सातारा खूपच भारी आहे यार. इकडच्या रस्त्याने नावं मला माहिती आहेत कारण की शिंदे, सागर, सावंत हे सगळे ऑफिसमध्ये इकडच्याच गावांचे नावं घ्यायचे. माझी बॅग सारखी पाठी पुढे करते यार, बॅगला काहीतरी केलं पाहिजे. कॅमेरा बंद करू की नको करू भाई, काय कळतच नाहीये. इकडून गेलं की औंध लागतंय आपल्याला. इकडे जायचं सरळ. संकेत, मी आणि निखिल जेव्हा महाबळेश्वरून येत होतो तो ह्याच रोडवरून आलेलो आम्ही. सातारा 39 किलोमीटर, रहिमतपूर 13 किलोमीटर. गडाचेच झालेत इथं. वटे सावित्रीला टेन्शन नसेल लोकांना. अबे साले. आता आपण आलोय नंदोशी गावामध्ये आणि आता वाजलेत, जाऊ द्या जितके पण वाजले असतील, विसरून जातो मी सारखा. माझ्याकडे घड्याळ पण आहे. 10:01 झालेला आहे. अच्छा. वाव. आता आपल्याला घ्यायचं आहे राईट इथून. आपल्याला जायचं आता 34 किलोमीटर स्ट्रेट आणि आपण डायरेक्ट साताऱ्यामधून बाहेर निघणार आहेत. पिंपरी 5 किलोमीटर आहे. हे दुसरं पिंपरी आहे, हे साताऱ्यामधलं पिंपरी आहे. साताऱ्यामध्ये जयपूर सुद्धा आहे. बघा जयपूर जयपूर जयपूर. आपल्याला टायर प्रेशर चेक करायची गरज आहे.
वाव, अरे हे लिटरली चेरी ब्लॉसमच आहे ते. आपले 15 किलोमीटर कंप्लीट झालेत आणि माझ्या डोक्यामध्ये विचार आलाय. ओके 1 2 3. Wow, nice. लहान आहे मी, लहान. शिट, काही साज ना. मस्ती अंगाशी आली आहे. Nukulan ni yes but kuchi. आली ना मस्ती अंगाशी चेरी ब्लॉसम्सच्या नादात. अरे हे चिपचिपीत हे खूप घाण आहे. हे काय आहे? इन्स्टंट रिग्रेट यालाच बोलतात. हे काय चिपचिपीत आहे. टू गो नाव. मस्त मजा अँड सजा दोन्ही भेटली मला. आय डोंट नो हे चेरी ब्लॉसम आहेत की नाही आहेत. काय हे एवढं चिपचिपीत. छी, सगळं धुतलं मी तेव्हा मला बरं वाटतंय आता. आपल्या राईडचा पहिला ब्रिज महाबळेश्वर 72 किलोमीटर्स नाही जायचं. मुंबई 227 किलोमीटर. बरं बऱ्याच वेळापासून असंच गाव चालू आहे आणि आपल्याला या ब्रिज खालून राईट मारायला लागणार आहे. आपण आपली जर्नी 9:17 चालू केलेली. आता आपण आहेत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यापासून आपल्याला 3 तास 24 मिनिटं दाखवते खोपोली. ETA दाखवते 2:24चा. हो हे बघा रंगाडा. पण लागलो आता नॅशनल हायवे 48 ला. इव्हन आता 22 किलोमीटर मला स्ट्रेट जायचंय. बघा आणि हा लागला आपल्याला आजच्या राईडचा पहिला टोल. संकेत थोड्या वेळाने कॉल करतो. चला संकेतला फोन करतो आणि भेटतो तुम्हाला फ्रेश होऊन. पुढे 30 भरा आणि मागं 35. युजली मी पाठीमागे 33 पुढे 19 टाकतो. बट आता हायवे क्रुझिंग करायचं बराच वेळ. जर पाठीमागे 35 आणि पुढे एकच PSI वाढवलाय. आता वाजलेत 11:46. मुंबई आहे 238, महाबळेश्वर 44 किलोमीटर. काय सीन आहे. हा नवीन रस्ता आहे का हा? आय डोंट नो. 4 व्हीलर अँड 2 व्हीलर्स ओनली. लाईट व्हेकल्स, हेवी व्हेकल्स फ्रॉम देअर. खंबाटकी टनल. हा टनल नवीन आहे आणि 3 लेन्स आहे. वा, फक्त जाताना येतानाचं काम चालू आहे अजून. डोंट टेल मी की डायरेक्ट खंडाळा हा वेगळा खंडाळा आहे का की आपलाच खंडाळा आहे लोणावळा खंडाळा. हे असं होतं जेव्हा तुम्हाला रोडचं नॉलेज नसतं, एरियाचं नॉलेज नसतं आणि तुम्ही फिरायला जाता. तसं की मी आपले 120 किलोमीटर झालेले आहेत. उई चिखल 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 चिखलमध्ये कधीच अचानक ब्रेक नाही लावायचा भाई. डायरेक्ट टायर. गणपती बाप्पा मोरया. Grow hard about what you want to be. Step forward. Everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 त्रिमंदिर पुणे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा टनल लागलेला आहे. अवॉइड न्यूट्रल. हे अवॉइड न्यूट्रल अरे बापरे, डेंजर रे. स्लो करून जाताना जर तुम्ही गाडी न्यूट्रलवर टाकली तर गाडीला जी इंजिनकडून ब्रेकिंग भेटते ती नल होऊन जाते. थोडासा फ्रेश होणं आलो. आय गेस हे स्पीड कॅमेराज आहेत. हे दृश्य बघून तुम्हाला समजलं असेल की आपण आलोय पुणे. 1:13 झालेले आहेत आणि आता आपण आहोत लोणावळ्यापासून 63 किलोमीटर्स लांब. आपण आहोत आता बाणेरमध्ये आणि आपले 200 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. BMW RR 310.
नॅशनल हायवे 48लाच आहेत आपण. आणि आता हा इथे आहे देहू रोड. साहेब गर्दी बघा, छोटीशी गाडी आहे म्हणून कुठे घालणार काय. चला काका, बाई याला कोणतरी ठोकला आहे, याच्यामुळे ट्रॅफिक झाले का याने. आयुष्या गावात असं कसं ठोकलं याला, आणि असं काय ठोकलं याला भाई साहब, डेंजर रे. आता कामशेत इथून 7 किलोमीटर आहे काहीतरी, आणि 20,000 रस्त्याला थांबलेलो. एक सगळ्यात भारी व्ह्यू बघायचा आहे. 1 2 3 गो. तसं आहे आफ्टर लॉंग टाईम. आता हा नोन रस्ता आहे, तर मॅपची गरज नाही, तर मोबाईल होल्डर काढून टाकला मॅपचा आणि त्याच्या जागेवरती ॲक्शन कॅमेरा लावला. लेट्स गो. स्कूटीवाला रॉंगने आला आणि मला असं असं करतोय, जा म्हटलं तू जा बाबा. इंटरसेक्शन गो स्लो. हा रोड एक्झॅक्ट सेम कॉपी आहे खोपोलीच्या रोडचा. कितीतरी वेळा वाटते असं वाटतं खोपोलीला पोहोच. एकदम खतरनाक वाला रस्ता चालू होणार आहे आता. कव. दोन 44 झालेत. 250 किलोमीटर डन. मगन लाल चिक्की चालू झाल्या. मगन लाल चिक्की. गाडीवरून उतरणार नाही, बट सी द व्ह्यू. आभाळ तर एवढं भारी दिसतंय काय सांगायचं नाही. नाईस व्ह्यू. वी आर इनसाइड द टनल. आला खोपोली एक्झिट आणि आपण घेतला खोपोली एक्झिट. चला, अप्रतिम हा व्ह्यू. किती पण वेळा बघू देत, खूपच सुंदर दिसतं यार. 3:11 झालेत आणि आपण खोपोलीमध्ये एंटर केलं आहे 6 तासात. व्ह्यू बघा, व्ह्यू. वाजले 3:43 आणि आपले 300 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. आपली मॅन्डेटरी फुटेज. आपण मॅक्स टू मॅक्स 1 तासात अजून, म्हणजे 4पर्यंत घरी पोहोचून जाऊ. इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि हा आपल्या दिवसाचा पहिला सिग्नल डायरेक्टली नवी मुंबईमध्ये. तिकडे हवा जास्त भरलेली 35, आता 33 करून घेतो परत. हवा भरून झाली आहे, पेट्रोल फुल केलं आहे. मी 11 वाजता होतो साताऱ्यामध्ये आणि आता वाजलेत 4:38. 5.5 तासामध्ये सातारा टू नवी मुंबई. डन. मज़ा आया, और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.